बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे असं म्हणतात. हे खरं देखील आहे, पण त्याला दुसरी बाजू सुद्धा आहे. शरद पवार ऐन भरात असताना आणि अजित पवार त्यांच्यासोबत असताना सुद्धा बारामतीमध्ये पवारांना निर्भळ यश कधी मिळालं नाही. किंबहुना राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जितकी कडवी पवार विरोधी मतं नाहीत तितकी बारामतीत आहेत असं म्हणतात. याच मतांवर शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारेंची मदार आहे असं म्हटलं तरी चालेल. बारामती लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुनर्रचना झाली. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, मुळशी आणि खडकवासला या 6 मतदारसंघांचा मिळून बारामती लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे. या 6 मतदारसंघातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर शरद पवारांच्या बालेकिल्ला म्हटला जात असला तरी तो किती तकलादू आहे याची कल्पना येते. उदाहरण घ्यायचे झाल्यास दौंडचे घेऊया. दौंड तालुक्याला शरद पवारांनी कायम मागास ठेवले, बारामतीच्या तुलनेत लक्ष दिले नाही अशी येथील जनतेची तक्रार आहे. त्यामुळे दौंडमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव होतो असं म्हणतात. इंदापूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. पवार विरोधी मतं हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जायची, पण जर हर्षवर्धन पाटील मोठ्या किंवा छोट्या कोणत्याही पवारांसोबत असतील तर मात्र ही मतं तिसरीकडे जाऊ शकतात. भोरमध्ये थोपटे विधानसभेच्या रिंगणात असतील तर त्यांना मतं देणारे लोकसभेला त्यांचे ऐकतीलच असं नाही. याचा प्रत्यय अनेक निवडणुकीत आलेला आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याचे रणशिंग फुंकले आहे. कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समजावले गेल्यावर ते निर्णय मागे सुद्धा घेतील, पण जर त्यांनी लढायचे ठरवलेच तर काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विजय शिवतारे दोन्ही पवारांचं गणित तर निश्चित बिघडवू शकतात. ते कट्टर पवार विरोधी मतांवर निर्भर आहेत. या मतांना एक आधार पाहिजे आणि तो विजय शिवतारेंच्या रूपाने मिळणार आहे. जेव्हा एखादी लढत अगदीच तुल्यबळ आणि चुरशीची होते तेव्हा निकाल काहीही लागू शकतो. शरद पवार आज शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंसोबत आहे. अजित पवार गट आज भाजप बरोबर आहे. मात्र पूर्वीच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 50 वर्ष पवार कुटुंबासोबत संघर्ष केलाय. त्यांनी शरद पवारांना जसा विरोध केला तसा अजित पवारांना सुद्धा केलाय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते विजय शिवतारे यांचा पर्याय म्हणून निवड करू शकतात. विजय शिवतारे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते की बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाही, कुटुंबशाही तसेच साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार आहे. एका शब्दात सांगायचं झाल्यास ही लढाई पवार विरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस अशी असणार आहे. सर्वसामान्य माणूस कधी कधी नवा पर्याय शोधण्यालाही पसंती देतो. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्षाला मानणाऱ्या मतदारांचा. या मतदारांनी अगदी आतापर्यंत शरद पवारांना विरोध केला. अजित पवार हेच त्या विरोधाचे दृश्य रूप होते. मोदींच्या घराणेशाही मोडून काढण्याच्या आवाहनाला जर या मतदारांनी बारामतीत साथ द्यायची ठरवली तर काय होईल, हा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे.